ओम श्री सद्गुरवे नमः. मनुष्यत्वं मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. या तीनही गोष्टी अत्यंत दुर्मिळ आहेत असे श्रीमदाद्य शंकराचार्यांनी सांगितलंय. आणि ही जी तरुण पिढी आहे ना, यांच्यात हा मुमुक्षत्व जन्मजातच आहे आणि तो आपल्याला जोपासायला हवा. बाबा, तो विठ्ठल विटेवरच का बरं उभा आहे आणि तो कसा दिसतो? त्याचं स्वरूप मला सांगा ना. हे प्रश्न आपल्या ज्ञानसेवा प्रतिष्ठानचे सचिव श्री मंदार महाजन यांची कन्या श्रिया हिला पडले आहेत. बाबा माझ्यावर मोबाईल अंक बर. वा किती छान आहे विठ्ठलाचा फोटो आपल्या ज्ञानधर्मपुणे मासिकावरती. सुंदर आहे ना? हो. सुंदर आहे ते गाणं. तुम्ही विटेवरी बाबा मला हा अभंग म्हणता येतो पण बाबा मला काही प्रश्न पडले विचारू का तुम्हाला? हा, विचार ना. बाबा विठ्ठल विटेवर का उभा असतो त्याचे पाय नाही दुखत का? प्रिया, ती विठ्ठलाला कोणी दिली तुला माहिती आहे का? हो ती कुंभलस्करची गोष्ट माहितीये. पुण्यदीप आपल्या आई बाबांची सेवा करायचा त्याच्यामुळे विठ्ठल त्याला भेटायला आले आणि त्याने उभं राहण्यासाठी विठ्ठलाला वीट सटकवलं. पण बाबा विठ्ठलाला राग निघाला का? अजून नाही. भक्ताचा भगवंताला कधी राग येतो का? उलट त्यांना आनंदच झाला. कारण जो कोणी आपल्या आईवडिलांची सेवा करतो, त्यांचा आदर करतो आणि आपल्यात चांगला बदल करतो, भगवंत त्याला भेटायला येतोच. पण बाबा विठ्ठल कपड्यावर हात ठेवून का उभा असतो? त्याच्या हातात इतर देवदेवतांसाठी शस्त्र चक्र कमळ असे का नसते? प्रिया, तू विठ्ठलाची मूर्ती नीट निरखून बघितलीस का? त्याच्या एका हातामध्ये आहे शंख आणि दुसऱ्या हातामध्ये आहे कमळ. शिवाय तो आपल्या प्रेमळ भक्तांसाठी युगानुयुगे वाट पाहतो आहे. किती माहिती आहे? 28 युग. बाप रे 28 गो. मग बाबा विठ्ठल खबर नाही का? अगं, आपल्या प्रेमळ लोकांसाठी कोणी थकतं का? शिवाय तो तर भगवंत आहे आणि सगळ्यात मोठं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. बाबा बाबा विठ्ठलच म्हणतात की श्रीकृष्ण आणि ते श्रीराम आणि तेच विश्वनाथ. अगदी बरोबर. मग बाबा विठ्ठल त्याला व काळा का असतो आपल्यासारखं काम असतो? शिवाय ज्यावेळेस विठ्ठल प्रकट झाला त्यावेळेस त्याच्या पाठीमागे खूप तेज, खूप प्रकाश होता. त्यामुळे तो सगळ्यांना काळा दिसला. आता हे बघ ना, तुझा फोटो काढायचा आणि तुझ्या पाठीमागे जर लाईट असेल आणि फोटो काढल्यावर तुझा रंग कसा दिसेल? काळा. शिवाय काळा रंग हा सगळ्यांना सामावून घेणारा आहे. विठ्ठल आपल्याला हेच सांगतोय की सगळ्यांना सामावून घ्या, सगळ्यांवर प्रेम करा. मग बाबा विठ्ठलाच्या डोक्यावर शिवपिंड का असते? शंकर हे भगवान विष्णूचे भक्त, बरोबर? ज्यावेळेस विठ्ठल तिथे प्रकट झाला त्यावेळेस सर्व देवदेवतांना समजलं. आता श्री शंकरांना पण समजलं आणि ते भगवंताच्या कार्यात मदत करतात. आता आपला प्रेमळ भक्त जर आपल्याला भेटायला आला असं जर विठ्ठलाला कळलं तरी त्यामुळे आनंदामध्ये आपल्या भक्ताला मस्तकावर घेतलं. म्हणून शिवपिंड विठ्ठलाच्या मस्तकावर आहे. मग शेवटचा प्रश्न. हा. बाबा विठ्ठलाच्या कपाळावर गुंगील्यासारखे कुठला गंध असतो आणि कपाळावर गोल गोल काळे काय असते? विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णू, बरोबर? आणि वैष्णव परंपरेमध्ये त्याला तिलक म्हणतात. आता हा बुक्का जिथे लावतात ते आज्ञाचक्राचं स्थान आहे. अध्यात्मात याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. कदाचित तुला आता कळणार नाही, पण तू मोठी झालीस ना की तुला याचा अर्थ मी नक्की समजावून. थँक्यू बाबा तुम्ही खूप छान सांगितले. आमच्या शहरामध्ये आषाढ एकादशी निमित्त कार्यक्रम सुद्धा साजरा करणार आहोत. त्याच्यामधील माझ्या मित्र मैत्रिणींना पण हे सांगे. जरूर सांग.